सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही ना? ये सुरू असं काय बोलतोयस रे? हा बोल ना, काय काम होतं का? हा, मी आल्यापासून बघतोय तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का मम्मी? काय झालंय? अरे सौरभ, असं काहीच नाहीये. असं का वाटतंय बाबा तुला? नाही, कारण मगाशी मी विश्वासला स्वतः बघितलं, भिजला होता तो. पण तो का भिजला हे मला कोणीच सांगत नाही. मम्मी, नक्की काय झालंय? हे बघ, काही झालं तरी विश्वास माझा भाऊ आहे आणि त्याला जर कोणी त्रास देणार असेल तर मी जाऊन. सौरभ, तुला कुणाला बी काहीही विचारण्याची गरज नाही. म्हणजे अरे, केवढी काम आहेत तुझ्या पाठीमागं. हा, हॉस्पिटल सांभाळायचं, भाईची काळजी घ्यायची. हा, काय कमी काम आहेत का? ही छोटी मोठी घरातली कामं आमची आम्ही बघून घेऊ. अगं, पण काही सिरियस असेल तर मम्मी. सांगितलं ना सुरू, काही काळजी करायचं कारण नाही. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. काही वाटलं तर फोन कर मला. नक्की. मी हॉस्पिटलला जातो आता. काही वाटलं तर सांगा मला. जा जा, हॉस्पिटलला जा, काही काळजी करू नको. बिंदास जा. हो. कला, काय? सुरू येण्याच्या आत आपलं काम आपल्याला पूर्ण केलं पाहिजे. अगं, पण आता हा विश्वास असा वागतोय, त्या शरदरावांचा तर काही भरोसाच नाही. मग कोण करणार हे काम? इट आलाय नुसता इट. आता फक्त एक माणूस आहे माझ्यासाठी. काय? तू कस्तुरीला इथे घेऊन येतोयस? तू वेडा आहेस का? अरे, तुला माहिती नाही इथे किती रिस्क आहे. हे बघ प्लीज, इथे शिवा आहे. त्याला कळलं ना तर तो मम्मीला बोलवेल. प्लीज. नाही सौरभ, यार तुझे नेहमीच आहे. तू नेहमी मैत्रीची शपथ देतोस. ओके ओके, मी त्याला कुठेतरी पाठवते. आधी मला सांग, तू कधी येत? कोणाशी बोलतीये फोनवर? एक आपले जुने पेशंट आहेत, त्यांच्याशी बोलत होते. जुने पेशंट आहे की तुझा जुना मित्र आहे? मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. मला सगळं कळतं. हे बघा प्लीज, मला माझं काम करू द्या. हे बघ, माझ्याशी खोटं बोलू नको. हा, मला माहिती आहे तू छोट्या बाईशी बोलत होती. त्या एक मिनिट. हॅलो सर. सर टेल मी व्हेन टू फिक्स युअर अपॉइंटमेंट सर. I'll call you after some time. Inform Dr. Saurabh. येस सर, थँक्स फॉर कॉलिंग सर. आता तुमचा विश्वास बसला? मी पेशंटशीच बोलत होते. ओके ओके, कळतं आपल्यालाही सगळं. मी येऊ? हा, माझं एक छोटं काम होतं तुमच्याकडे. घरून एक फाईल आणायची होती, ती तेवढी घेऊन या. हं? मी जाणार ना. का? माझं इथे काम आहे. कसलं काम? आहे का काम? आहे. आता आमचं हॉस्पिटल, आम्ही काही काम करू. हे बघा, ती फाईल आपल्याला हवी आहे. प्लीज ती घेऊन या. मी सांगितलं ना, मी इथून जाणार नाही. ते मी इथून अजिबात हलणार नाही. मला माहिती आहे तू किती चालाक आहे. आता तुम्हाला फाईल आणायला सांगितली, यात काय चालाकी आहे? मी अख्ख्या हॉस्पिटलला पाठवून ती एक फाईल आणायला, पण मी इथून कुठेही जाणार ना. ओके, नका जाऊ, मी जाते. ए विश्वास, विश्वास, ए विश्वास. हा मम्मी. काय झाली का झोप? हा, झाली का? टेप रेकॉर्डर बंद झाला का?
कस्तुरीकडे जायचं आणि तिच्यावर नजर ठेवायची. जाऊ दे ना मामी, कशाला त्या बिचारीच्या मागे लागता. आधीच तिच्या घरी तिचा लय जाच होतो. कला, तुझ्या पोराला समजाव. तुझ्या पोराला लगेच समजाव की ज्या घरात खातो, ज्या घरातल्या ताटात जेवतो त्याच. कम 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 मी सांगते. अरे ए बाप, अरे काय करायचंय तुला? फक्त कस्तुरीवर नजर ठेवायची आहे. आपण तिला त्रास देणार आहे का? नजर ठेवायची की नाही? त्या निमित्तानं कस्तुरीला बघायला पाहिजे. जाशील ना? हॉस्पिटलला येऊ देत त्या कस्तुरीला. तिच्या बापाला तिथंच हॉस्पिटलमध्ये बोलवून घेते आणि जो तमाशा करण ना आयुष्यभर लक्षात ठेवन. कला, माझ्या बरोबर चालायचं, कळलं का? चल. नाही म्हणजे कस्तुरी हॉस्पिटलमध्ये येणार असेल तर मग तिच्या घरी जाऊन काय करू मी? काय आहे? बुद्धी नावाची एक गोष्ट असती, माहितीये का? कुठं असती बुद्धी? खाली नाही, डोक्यात. काय हॉस्पिटलमध्ये न भेटता दुसरीकडं कुठं भेटायचं ठरवलं, असा प्लान केला तर आपला प्लान तयार पाहिजे नाही का? ये माझी बुद्धी, कळलं का? कळली बुद्धी? आता बुद्धी नाही, पाय वापरायचे आणि जायचं जिथं कुठं कस्तुरी असल तिकडं भेटल्यावर लगेच मला फोन करायचा. अरे वा, बुद्धी आली की. हा, चला आता पाय वापरा, निघा. अरे जा ना बाबा. शिवा वाट पाहत असेल हॉस्पिटलमध्ये. कला, तडक निघायचं, कळलं का? शरदराव, नाही म्हटलं मी घरात नाही, काय करणार? अळवड्या करू, अळवड्या. खायचं सुस्तय सदान कदा. जा बाईकडे लक्ष ठेवा. ए चल ग कला. हा हो, पदरी पडलं. जा ना तिकडं, बघा ना अळवड्या करतायत. सौरभ, अरे काय झालं? एवढ्या घाईघाईत का आलास? काका, घरी कोणी आहे का? नाही. कस्तुरी आहे का? कस्तुरी? हा कस्तुरी घरी आले? कुठे आहे ती? कधी आली? काका, मी विचारतोय तुम्हाला, कस्तुरी आली आहे का? मी विचारतोय. नाही. नाही? हॅलो विजय, अरे कस्तुरीला निघून किती वेळ झाला? अरे हो, पण तिने पोचायला पाहिजे होतं ना घरी आतापर्यंत. गेलीये कुठे ती? ठीक आहे. कस्तुरी, तू वेडी आहेस का? तू तू किती मोठी रिस्क घेतलीस कळतं का? इथे का आलीस तू? सौरभ, तू आहेस ना माझ्यासोबत, मग मला कसलंच टेन्शन नाही. मी बरं झालं विजयला फोन केला. अगं मी काय काय केलंय तुला माहितीये का? तू नको टेन्शन घेऊस. सौरभ, आपल्या घरातलं पहिलं शुभ कार्य आहे. मग मी विजूला सरळ सांगितलं की बाबांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी पूजेला बसणार नाही, म्हणून आले. बाळा, पण त्यामुळे केवढे प्रॉब्लेम होऊ शकतात. काका, हो काही ना काही मार्ग निघालाच असताना. काका, आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, नक्की या. हा, अगं मी माहितीये मला तुम्हाला नाही जमणार, पण मी सौरभ बरोबर प्रसाद पाठवेन ना. चालेल. काका, तुम्ही सौरभ आणि माझ्याबद्दल कोणाला काही सांगितलं नाही, खरंच खूप थँक्यू. पोरी, एका बापाने दिलेलं वचन आहे ते कसं मोडू शकतो?
तू आता जे काम करायला आली होतीस ते पटकन कर आणि आपण इकडनं निघूया. अरे हो, किती काही करतोयस. कस्तुरी, तो बरोबर बोलतोय. पाया पड, आशीर्वाद घे आणि निघ पटकन. तुम्हाला शोधायला गेलेली माणसं काय करत असतील कुणास ठाऊक. कुठे आहेत ते दोघं? कोण कोण दोघं? सौरभ आणि कस्तुरी कुठं आहेत? सौरभ कुठे गेलाय माहित नाही. आणि कस्तुरीचा काय संबंध ना, ती इथे काय येईल? ते मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. सिंधू, तुला शांतपणे विचारते, बऱ्या बोलानं उत्तर दे, नाही तर मग मी कशी हाय तुला चांगलंच ठाऊक आहे. नाही मम्मी, मी खरंच सांगते. कदाचित यांनी तुम्हाला खोटं सांगितलं असेल. मी खोटं बोलतोय? मी खोटं बोलतोय? हा? मी खोटं बोलतोय? मम्मी, मी खरं सांगते. विश्वास ठेवू नका. माझं ऐका. मी फोडेन मी नाही हे का? बघा, मागच्या वेळेला तुम्ही मला समज दिली आहे ना, मी काय हिंमत करेन परत. हे बघा, माझा मुलगा आहे, त्याची काळजी आहे मला. प्लीज प्लीज मला मारू नका, मला काही माहित नाहीये. मी खरंच पेशंटशी बोलत होते. मी लाऊड स्पीकरवर टाकला होता फोन. यांना नाहीये विश्वास, मी काय करू? खोटं बोलते, हिच्यावर विश्वास ठेवू नका अजिबात. नाही नाही, हे बघा, माझा एकुलता एक मुलगा आहे. किती वर्षाचा? 8. नाही मम्मी, त्याला काही करू नका प्लीज. प्लीज त्याला काही करू नका. मी खरंच सांगते, मी खरंच पेशंटशी बोलत होते. यांना मी फोन लाऊडस्पीकरवर टाकून ऐकवला, पण त्यांचा विश्वास नाही माझ्यावर. मी हिच्यावर विश्वास नका ठेवू. ही खोटं बोलते खूप. मी खरं बोलतेय. मी का असं करेन? मला काळजी आहे माझ्या मुलाची. मी तुमच्याशी खोटं नाही बोलत आहे, ऐका माझं. खोटं बोलते मम्मी. आठ ठेव बंधू. तुला सांगितलंय ना एकदा, मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. आठ ठेव बंदूक माग. कमू, मला सुद्धा असंच वाटतंय बरं का, काही पोरगी काही खोटं बिटं बोलत नाहीये. शेवाचंच काहीतरी चुकलं असणार आहे बघ. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं ते मला सांगायची गरज नाही. मम्मीला सगळं व्यवस्थित कळतंय काय करायचं ते. शिवा, फोन लाव विश्वासला. विचार कस्तुरी कुठे आहे? तिकडेच आहे ना तो? हो, लावतो मम्मी. काय ग, नाही तुझ्या चेहऱ्याचा रंग का उतरला? तुला माहितीये कस्तुरी कुठे आहे ते? बाबा, मला विसरला नाहीत ना? बरेच दिवस भेट नाही ना झाली आपली. पण मला माहितीये तुम्ही नाही विसरणार मला. तुमच्या सगळं लक्षात आहे. बाबा, मी जरी इथे नसले तरी सौरभ मला सांगत असतो ना रोज इकडे काय घडतं काय नाही. तुमची रिकव्हरी होते हे ऐकून खूप बरं वाटलं. बाबा, सौरभने सांगितलंच असेल ना तुम्हाला
आम्ही घर घेतलंय रेंटवर. तिकडे तिकडे सत्यनारायणाची पूजा करायची. असं म्हणतात की मोठ्यांचे आशीर्वाद आधी घ्यायचे. म्हणून आले आज तुम्हाला भेटायला, तुमचा आशीर्वाद घ्यायला. बाबा, खरं सांगू का तुम्हाला, सगळे तुम्हाला गुंड समजतात. पण जेव्हापासून मी तुम्हाला ओळखते ना, तेव्हापासून मला कधीच असं वाटलं नाही. जे काही झालं, जे घडलं, तो सगळा भूतकाळ होता. पण आता आपण नव्याने सुरुवात करूया. बाबा, मी काही दिवस नसेन आता इकडे, पण मी लवकर परत येईन. मम्मी, छान. तुम्हाला नाही आता आठवण झाली माझी? हा, इथं पर मच्छरांनी फोडून काढला मला. बोल शिवा. शिवा नाही, मम्मी बोलती. कुठेस तू? हे काय कस्तुरीच्या चाळीत उभा आहे. कस्तुरी घरातून निघाली का? काय माहित. नाही म्हणजे नाही पडली, म्हणजे मी तो उभा असेपर्यंत तरी नाही दिसली मला. आणि तू तिकडे पोहोचण्याच्या आधी निघाली होती का? असल असल. मग आता काय करू? एक काम कर, आत घरात जा, बघ हाय का नाही घरात ती. काय बोलता, काय कळतं का तुम्हाला? काय म्हणजे? मराठीत बोललेलं कळत नाही का? आत घरात जा, बघ हाय का नाही ते. तू कोणाशी बोलतोय ते कळतंय का? तसं नाही, म्हणजे तुम्ही डायरेक्ट मला सांगताय की वाघाच्या गुहेत जा आणि बघ की बाबा गुहेत वाघ आहे की नाही. असं डायरेक्ट कसं घरात जाणार? हे बघ, तू वाघाच्या गुहेत जा नाही तर बकरी जवळ जा, मला त्याच्याशी काय बी देणं घेणं नाही. आज जा आणि बघून ये ती घरात हाय का ते. बकरी असती तर गेलो असतो एक वेळ, पण कसं आहे, इथं मला बाहेर बघितलं ना त्या हवालदाराने तर मला पळता तरी येईल. घरात बघितलं ना तर मला फाडून खाईल तो पूर्ण. आणि हिथं आल्यावर मी फाडल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे काय करायचं त्याचा विचार तू कर, कळलं का? आज जा आणि बघून ये. थोड्या वेळ जाऊ का? माझ्याकडं येळ नाहीये. आव पण नाही बिये पण नाही, कळलं का? जायचं आणि आताच्या आता बघायचं आणि सांगायचं. इकडं आड आणि तिकडं वी. माझ्यात नशिबी अशी कशी काय कामं येतात काय माहिती. कस्तुरी, बाळ बरेच दिवस झाले तुझ्या हातचं काय खाल्लं नाही, त्यामुळे चांगली चव काय असतं ना तेच विसरून गेलोय मी. मी आले ना आज काका. कस्तुरी, अगं कायमची नाही आलीस अजून तू इथे. आपल्याकडे वेळ नाहीये. अरे हो, पण थोडा वेळ असेलच ना. मी पटकन बनवते काहीतरी खायला. पण कशाला? कशाला काय सौरभ, काकांनी किती केलंय आपल्यासाठी. मी एवढं करूच शकते. आणि मला पण आपल्या किचन मध्ये काम करून खूप दिवस झाले, सो मी पटकन करते काहीतरी खायला. काका बघितलं, कशाला विषय काढलात? आता मम्मी आली तर किती महागात पडेल आपल्याला. नको नको कस्तुरी, तू निघ, नाहीतर एक दिवस चांगलं खायच्या नादात बाकीचे दिवस उपाशी राहायला लागेल. नको, निघ तू. सौरभ तू गप रे, तू कशाला उगाच त्यांना बोलतोयस. काका तुम्ही अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, मी करते काहीतरी खायला. आज मी स्वयंपाक करणार म्हणजे करणारच. कस्तुरी अगं कशाला? माझा हट्ट आहे असं समज. हवं तर साधी खिचडी बनवते. अगं कस्तुरी, कोणी आलं तर काय? सौरभ, कोणीही येणार नाही. अरे आज घरात पहिल्यांदा असं छान वाटतंय, स्वतंत्र वाटतंय. कोणी लक्ष ठेवायला नाही, पहारा नाही, आरडाओरड नाही, काहीच नाही. मोकळं मोकळं वाटतंय. अच्छा, मग नक्की काय करायचा विचार आहे तुझा?